वाढदिवसानिमित्त आपली जी नवीन अंगणवाडी या ठिकाणी बांधून मिळालेली आहे त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्दस्वराने स्वागत करते. त्याचबरोबर अपेक्षा करते की आपल्याला इतर ज्या सुविधा सेवा सुविधा आहेत त्याही आपल्याला ते पूर्ण करतील. व ज्या अंगणवाडी आपल्याला अजून भाड्याच्या इमारतीत बसतात त्यांच्यासाठी ते अशाच स्मार्ट अंगणवाड्या आपल्याला करून देतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करते. आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडून खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी आमच्या स्वीकार कराव्यात अशी विनंती करते. थोडंसं आम्हाला अरे महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम बऱ्या बऱ्यांना फुटला बेफाम त्याला कोण गाडी वेचना दरबार कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अंगाचारी नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कुणी घेईना पुढाकार सागणेच मांडली हार इतक्या टाकून उठला बोलला हम रहेंगे शिवाजी को अंतेनं पिढ्या उचलला नाव त्याचा अफजल खान चित्राचं नुसते खान बोला छाती ठोकाना शिवबाळ टाकतो चिडून मरब्बा सुबाळला कौतुक झालं दरबारात काम निघाला मोठा गोळमेट त्यास गोळ पायट ठोस पाटलय बघत आणि तिचं भर कानाला कापे कळत वाटेत भेटत ती फेचित कानाची सेना निघाली बाबू म्हटली आईला बहिणीच्या. या ठिकाणी एकच मिनिटामध्ये या ठिकाणी स्वरा कांबळे आहे. ही देखील एक छोटस अतिशय कमी शब्दातलं बोबड्या भाषेत मी मान्यवरांनी मी आदरणीय दादांना विनंती करतोय की त्यांनी आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकाराव्या. आणि पवार, कोमलताई गायकवाड, त्याचबरोबर कामेदादा कांबळे थोडस सांभाळून घ्या. तुला आल्यापासून ते लोकांच्यातच आहे. आजचा वाढदिवस करायचा असतो तर त्याला काय ते म्हटलं असतं मी जरा बाहेरची ट्रिप करून आलो, गेला असता दुबईला गेला असता, कुठेही जाऊ शकतो. पण ते काय केलंय त्यानं लोकांच्यात आपल्या लोकांबरोबर आपल्या सोबत बड्डे करायचं ठरवलं. बरं, चांगलं काम आहे. बरं, त्या चांगल्या कामात दुसरं एक चांगलं काम काय आहे, सगळ्या काकांना एक सांगायचं, तुम्ही आतापर्यंत आमची जेवढं वय आहे तेवढं तुम्ही राजकारण बघितलेलं आहे. तर राजकारणात कसं होतं की काम करणारी व्यक्ती खूप कमी असतात. फुकट बिनाकामाची पोपटपंची करून आयुष्य पुढे चालवणारे बरेच जण असतात. पण आता काय झालंय माहितीये का, आपली जी आत्ताची जी सर्व टीम आहे किंवा आपल्या जे सोबत जेवढे सगळे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत किंवा वरिष्ठ जे आपल्याला कामाचा सल्ला देतात, तर त्या सगळ्यांच्या सहकार्याने आता काय झालेलं आहे माहितीये का की खेड जे काय आपलं ठिकाण आहे तर त्यामध्ये आम्ही नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतोय. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना आम्ही काय केलेलं आहे, आरोग्य, शिक्षण आणि जे काही सामाजिक ज्या काही योजना आहेत ते दोन प्रकार ठेवलेले आहेत. शिक्षणात सांगायचं झालं तर मी तुम्हाला आज सांगतो की खेडमध्ये किंवा खेडमधलं जे काही आता
आसपासचं आपलं जे केंद्र आहे, जिल्हा परिषद मार्फत असेल किंवा जिल्हा परिषदच्या मार्फत जे काय चालतात त्या गोष्टी, तर त्यामध्ये आपण सातारा जिल्ह्यात तर 1 नंबरला आणायचंच आहे. पण मी तुम्हाला आज सांगतो की महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातलं खेड आणि क्षेत्रमाऊली केंद्र शाळा ही 1 नंबरला आणल्याशिवाय राहणार नाही. पण ही एकच अंगणवाडी नाही, असं बरंच आपण काही पुढच्या प्रोसेसला ठेवलेलं आहे आणि नक्कीच ते तुमच्या लोकांसमोर तुमच्या साथीनंच आणि तुमच्या साक्षीनंच नक्कीच आम्ही दरवर्षी दर महिन्याला चांगले उपक्रम राबवून पुढे चालू करत आहोत. त्यावर माझ्या सामूहिक पंचायत समितीचे माझे सभापती मिलिंददादा कदम, पॅनलचे अध्यक्ष सुजितदादा पवार, पंचायत समिती सदस्य कोमलताई गायकवाड, क्षेत्रमौली पंचायत समितीच्या गणाच्या सदस्या अनिताई पवार, शशिवर्धन. आज या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व खेडचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम मी यादव भाऊकीचं अभिनंदन करतो की त्यांनी या दोन्ही तलाठी कार्यासाठी आपली जागा दिली आणि कोणतीही अडीअडचण करून दिली नाही. तसंच खेडचे आमचे युवा नेते बाळासाहेब कदम आहेत, त्यांनाही विनंती करतो की खेडमध्ये आपल्याला अशी स्मार्ट अंगणवाडी करायची, त्यासाठी लवकरात लवकर जागा आपण उपलब्ध करून दिली तर ती अंगणवाडी आपल्याला करता येईल. आता नानींना माहिती आहे, संजय गांधी निराधार योजनेला आम्ही जवळजवळ 200 ते 300 महिलांचं आतापर्यंत काम केलेलं आहे. पण तलाठी ऑफिसला जाऊन हेलपाटे घालून कागद काढायला जो काही त्रास होतो तो नानींनी आम्ही अनुभवलेला आहे. येत्या काळात कोणालाही स्टँडवर हेलपाटे मारायची गरज नाही, 24 तास तलाठी उपलब्ध राहील असे निवासी तलाठी सातारा जिल्ह्यातील पहिलं तलाठी महसूल भवन आपल्या इथे खेड येथे झालेलं आहे. आणि सज्ज आपले इथे 2 आहेत, एक वनवासवाडी आणि एक खेड. दोन्हीला एक गुरव मॅडम आहेत आणि आपल्या खेडला वनवे अण्णासाहेब, दोन्हीही अगदी चांगल्या प्रकारे काम करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. आता आपल्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी एक जिल्हा परिषद स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणावर एक प्रत्येक प्रभाग मीटिंग म्हणून एक कन्सेप्ट मी आणलेली आहे की प्रत्येक त्या प्रभाग मीटिंगला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा जसा नागरिकांना वेळ असेल तेव्हा एक प्रभाग मीटिंग घेऊ. त्या मीटिंगला स्वतः CO, जिल्ह्याचे आपले कलेक्टर, त्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी असतील, महसूल असू द्या, कृषी असू द्या, अन्य पोलीस असू द्या, MSCB असू द्या, जे काही 36 यंत्रणा आहेत शासकीय, त्या शासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असतील. वरिष्ठ अधिकारी नसतील तर त्यांचे सहाय्यक अधिकारी उपलब्ध असतील आणि ज्या काही समस्या असतील तुमच्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आता आम्ही विठ्ठल कृपा सोसायटी असेल तिथे 20 लाख रुपये कॉन्क्रिटीकरणासाठी टाकलेले आहेत. तिथे जे आपण या ठिकाणी बसलोय त्याच्यासाठी सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये टाकलेले आहेत. पेवर ब्लॉक असेल, ओपन जिम असेल, हे या ठिकाणी महाराज साहेब आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद महाराज साहेब, धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या तुमचं. धन्यवाद महाराज साहेब. थँक्यू. या ठिकाणी आपल्याला श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेबांचा आता आशीर्वाद लाभलेला आहे. आत्ताच शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा फोन येऊन गेला होता. अधिवेशनानिमित्त सर्व मंत्री वगैरे मुंबईला असल्यामुळे येथे आपल्याला कोण प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली नाही. तर आता थोडक्यात प्रमुख मंत्री आपले मिलिंददादा कदम, सुजितदादा, आपण सर्वच आता प्रमुख झालेलो आहे. तुमच्या सर्वांच्या मताने मलाही तो अधिकार मिळालेला आहे, संविधानिक अधिकार. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी करत राहू आणि जे काही समस्या असतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. सुकोंडे काकांनी मला मेसेज केलाय की कामेश तुझं जरा थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे, तर तसं काही गप्पा होणार नाही. आपल्या काय समस्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवू आणि येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण असेच आमच्या पाठीशी राहा. आणि प्रथम मी ग्रामपंचायतीला सांगतो की आपल्या ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांकडे पण थोडंसं तुमचं दुर्लक्ष होतंय, तर त्यांचाही पगार वेळोवेळी करत जावा, कारण त्यांच्याशिवाय संस्था कुठली चालू शकत नाही. त्रिस्तरीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली त्रिस्तरीय समितीमध्ये ग्रामपंचायत ही प्रथम स्तरीय समिती आहे, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद. या 3 संस्था जर नीट राहिल्या आणि एकत्र काम राहिलं तरच विभागाचा विकास आणि बाकीच्या ज्या सर्व योजना आपल्याला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. येणाऱ्या काळात हरित गाव, स्वच्छ सुंदर गाव, खेड मॉडेल देशाच्या शिवराजसिंग चव्हाणांच्या हस्ते पुढच्या वर्षी आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी मी एकटा काही प्रयत्न करून उपयोग नाही,
आता त्या दिवशी मी बघितलं, मी तिथं कचरा उचलायला गेलो, व्हिडिओ काढले, कचरा उचलला, पण परत आहे तसंच कचरा आहे. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कचरा टाकायचा का नाही टाकायचा. काय मी एकटाच काय नुसतं कचरा उचलणार, कर्मचारी उचलतील, तुम्ही उचलणार, तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. समजा घंटा गाडी येत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा की बाबा घंटा गाडी येत नाही, तर तिथे त्या ठिकाणी आपल्याला घंटा गाडी पोच करता येईल. त्यानंतर जेवढे आपल्या कॉलनीतले ओपन पेस असतील ते सगळे डेव्हलप करू. एक सांस्कृतिक सभागृह आपल्या विभागाला मंजूर करू. मेडिकल कॉलेज आपल्या इथं झालेलं आहे, जिथे आपल्या मुलं कशा प्रकारे भूमिपुत्र या स्लोगनवर जसं आपण निवडणूक केली, ती नुसती भूमिपुत्र नावाला नसून तिथल्या भूमिपुत्रांना त्या मेडिकल कॉलेजमध्ये काम मिळालं पाहिजे, हा माझा मानस आहे. त्यासाठी ज्याचं जसं क्वालिफिकेशन असेल त्याचे रिझ्यूम तुम्ही लवकरात लवकर पोस्ट करावे. 50% तरी आपण लोक त्या ठिकाणी भरण्याची येत्या काळात मिटिंग घेऊन ते बोलू, असे मी तुम्हाला सर्वांना गावे देतो आणि माझे 2 संबोधन संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रसंगी या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी औक्षण होत आहे अंगणवाडी कर्मचारिका यांच्या वतीने. त्याबद्दल मित्रपरिवार आभार व्यक्त करतोय की आपण आपला अमूल्य वेळ या विकास कामासाठी या घटकापर्यंत पोहोच करण्यासाठी आपण उपस्थित राहिलेला आहात. या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाचे आपण सर्वजण अजूनही पुढे जे ते तलाठी कार्यालय, त्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन थोड्याच वेळात होणार आहे. त्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. हॅपी बर्थडे टू यू कामेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य खेड. मुलांना द्या, विशेषतः अंगणवाडीची मुलं आहेत. करू नये. काय होत आहे गोंधळामध्ये नक्कीच तेवढं उपाय निघेल. अच्छा ठीक आहे. तर या ठिकाणी कुलकर्णी ताई अर्थात सर्वांनी कार्यालयामध्ये प्रवेश करावा. माझ्या सर्व पत्रकार बंधू नमस्ते. आता जे तुम्ही सर्व दोन्ही कार्यालय बघितले, तर माझं एकच आव्हान आहे सर्व पत्रकारांना पण आणि त्याचबरोबर जे कोण राजकारणात कायमस्वरूपी ऍक्टिव्ह आहे किंवा थोडेफार ऍक्टिव्ह आहे, तर त्यांना एकच सांगणं आहे की कधीही तुम्ही आपापसातले जे असतील मतभेद बाजूला ठेवा आणि विकासामध्ये येताना विकास कसा करायचा किंवा विकासाची व्याख्या काय आहे, तर तुम्ही इथे जे खेडमध्ये जे झालेली विकास काम आहेत तर त्याचं तुम्ही एकदा लेखाजोखा घ्या. आता हे दोन्ही कार्यालय त्याचे एकदा सर्व तुम्ही फुटेज घ्या आणि असं पूर्ण महाराष्ट्रात किंवा सातारा जिल्ह्यात अशी कामं व्हावीत, हीच आमची एवढी एकच इच्छा आहे आणि एवढं एकच मागणं आहे की पत्रकारांच्या वतीने की तुम्ही सर्वांनी ह्याचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने प्रसार करा आणि जे कुठले गाव असतील किंवा जिथे काही ह्या योजना राबवायची शक्यता आहे तिथे ह्या राबवून अशा पद्धतीने कामे व्हावीत, एवढी एकच आमची कामेश्वरांच्या व सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने एवढी एकच इच्छा आहे. धन्यवाद.